मी आज मुशीचं मटण करणार आहे सुक्या पद्धतीने। त्याच्यासाठी लागणारं 1 वाटी खोबरं आहे ओलं, सुकं पण आपण वापरू शकता। मी ओलं वापरते, त्याने चव चांगली येते। त्याच्यासाठी 2 कांदे घेतलेत वाटपासाठी, छोटे कांदे घेतले 2। लसणीचे पाकळे बारीक करून घेतलेत 3-4 घेतलेत लसूणचे पाकळे। ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरी काही वर तिखटपणा हवं असेल तर घालू शकता। मी घालणार नाही आहे कारण माझा घरचा मसाला आहे, मग त्याच्यामध्ये काय घालण्याची गरज नाही आहे। तुम्हाला हवं तर घालू शकता। हे आता वाटप मी भाजून घेणार आहे चांगल्या प्रकारे। त्याच्यासाठी मी आता तयारी करते। जरा तवा तापू देत। मी आता तेल टाकते थोडं, जेवढं कांद्याला लागेल तेवढं। जरा तेल टाक, ही बारीक केलेली लसूण टाकते। आता त्याच्यामध्ये कांदा सोडते तेलामध्ये। हा कांदा जरा तांबूस कलरवर झाला ना की चांगलं तेल पण सुटतं त्याच्यातून आणि चांगलं लागतं। बघा हा चांगला आता कांदा भाजलाय। आता मी याच्यात खोबरं घालते। याला चांगला कलर यायला पाहिजे, तांबूस कलर आला ना की माझी चव चांगली लागते। वाटप चांगलं भाजलं पाहिजे, कच्चं राहिलं तर चव बिघडू शकते। आता हे होत आले, जरा मी गॅस बारीक करते। थोडं बारीकवर आता परतवते जरा असं। बघा हा असा कलर यायला पाहिजे, तांबूस कलर। झालं आता वाटण भाजून झालंय, वाटायचं जरा 5 मिनिटं थंड करत ठेवते आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेते। हे बघा हे माझं आता वाटप तयार झालंय। पाणी घातलंय थोडं वाटण्यासाठी। आता मी याची फोडणी करायला तयार करते। फोडणीची हे आता भांडं मी तापवत ठेवलं अगोदरच आहे। आता त्याच्यात मी तेल सोडते। तेल आपल्या जसं हवं तसं, कोणाला जास्त लागतं तवंगवर येण्यासाठी
कोणाला कमी लागतं. आम्ही तेल मुळात कमी खातो, त्याच्यामुळे मला हवं त्या पद्धतीने थोडं टाकते तेल. आता त्याच्यात मी लसूण बारीक केलेली टाकली आहे, 2-3 पाकळ्या घेतल्या आहेत फोडणीसाठी. जर आता गॅस मी मोठा करते. जरा लसूण लालसर कलर होऊ दे. आता मी गॅस बारीक केला. आता मी हे मुशीचं मटण तेलावर सोडते. असं जरा परतवून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये मसाला टाकते. मसाला आपल्याला चवीनुसार, तिखट कोणाला जास्त हवं असेल तरी तिखट करायचं. आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जसं तिखट लागतं तसं मी मसाला टाकते. मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला हवं तसं टाकायचं. कोणाला जास्त लागतं, कोणाला कमी लागतं, अंदाजानुसार मीठ. काही लोक अळणी खातात ना, म्हणून. आता याच्यामध्ये मी कोकम टाकते बारीक केलेली. आता हे जरा परतवते. हे अगोदर असा मसाला मीठ वगैरे टाकलं की ह्याला फोडीनं छान अगदी लागतं, म्हणजे चव येते त्यांना. मीठ वगैरे चांगल्या फोडीनं लागल्यामुळे फोडी खाताना चांगली चव येते. हा बघा, असा कलर येतो छानपैकी. आता मी काय म्हणते, ह्याला आमच्या कोकणमध्ये याला मोरीचा मावरा म्हणतात याला. आणि कोकणात जास्त असतं हे मोरीचा मावरा. इकडे मुशी म्हणतो आपण, आणि तिकडे मोरीचा मालवणी म्हणतात. मोरीचा मावरा चांगला खाऊक लागतात. आता चांगला वाटा घातला. हे आपण परतून घेतला. आता याच्यामध्ये मी वाटण टाकते. वाटलेलं वाटण आता मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ते पूर्ण याच्यामध्ये टाकते. बघा, हे एकदम असं परतून घेतलं. आता ह्याच्यावर झाकण मारून 10 ते 15 मिनटं शिजवायचं. जास्त शिजवलं तर ते बेकार चव लागते, म्हणजे एकदम नरम लागतं. हे चिकनसारखं शिजवावं लागत नाही. हे मच्छीसारखं आहे, त्याच्यामुळे 10 ते 15 मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. हे सुकं करायचं आहे. मी आता ह्याच्यावर झाकण मारून ठेवते. हे झालं आहे माझं हे करून. आता हे झाकण मारून
मीडियम गॅसवर 15 मिनटं शिजवायचं आहे. हे बघा मीडियम गॅस केला आहे. हे बघा 15 मिनटं आता चिकन याला झाले. म्हशीच्या मटणाला 15 मिनटं झालेली आहे. हे बघा मस्तपैकी कलर आलाय बघा, छान कलर आलाय. आणि असं सुकं एकदम सुकं केलं ना की चवीला छान लागतं. हे बघा हे बघा एकदम सुकं झालंय. हे बघा मी आता गॅस बंद करते. हे बघा मस्तपैकी अगदी कलर पण छान आलाय बघा. हे वाटप व्यवस्थित भाजलं गेल्यामुळे आणि सुकं केल्यामुळे तुम्ही हे आता ना चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर, पावा बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. छान लागतं, टेस्ट याची चांगली असते.